इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 1.1 प्रश्न दुसरा त्यामधील तिसरे उदाहरण खालील एक सामायिक समीकरण सोडवा. 2x - 3y = 9 आणि 2x + y = 13. 2x - 3y = 9 पहिले समीकरण, 2x + y = 13 दुसरे समीकरण. समीकरण 1 मधून दुसरे समीकरण वजा करू. 2x - 3y = 9, 2x + y = 13. समीकरणाच्या खालील बाजूस प्लस 2x आहे ते मायनस होतील, प्लस y आहे ते मायनस y होईल. समीकरणाच्या पुढील बाजूस 13 प्लसमध्ये आहे ते मायनस होईल. प्लस 2x - 2x कटतील, मायनस 3y आणि मायनस y यांची बेरीज होऊन -4y होतील. -13 मधून +9 गेल्यानंतर -4 येतील, म्हणून -4y = -4. -4y = -4 - 4. या ठिकाणी मायनस मायनस प्लस होतील. 4 × 1 = 4 म्हणून y = 1. या ठिकाणी आपणास y ची किंमत 1 आली. आता x ची किंमत काढू. x ची किंमत काढण्यासाठी समीकरण नंबर 1 घेऊ. 2x - 3y = 9, 2x - 3 (1 = 9). या ठिकाणी y ची किंमत 1 ठेवली. 2x - 3 × 1 3 = 9. 2x = 9 + 3. या ठिकाणी समीकरणाच्या डाव्या बाजूस 3 मायनसमध्ये आहे, त्यामुळे समीकरणाच्या उजव्या बाजूस 3 प्लसमध्ये जातील. 2x = 12, x = 12/2. समीकरणाच्या डाव्या बाजूस 2 गुणाकारामध्ये आहे, समीकरणाच्या उजव्या बाजूस 2 भागाकारामध्ये जाईल, म्हणून x = 12/2. 2 6 12, म्हणून x = 6, y = 1. या ठिकाणी आपणास 6 आणि 1 हे उत्तर आले. x ची किंमत 6 आणि y ची किंमत 1 आहे.